पार्किंग स्टडीबद्दल मी सगळं लिहून दिलेलं आहे, तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ असायला पाहिजे, याच्यावरती प्रॉब्लेम विचारतात ते परीक्षेमध्ये 2 मार्काला, ते तुम्हाला जमायला पाहिजे. ठीक आहे. ॲक्सिडेंट स्टडीबद्दल, तर ॲक्सिडेंट आपण विचार करतो यार ॲक्सिडेंटचा अभ्यास करणं जरुरी का बरं का. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असतो की रोडावरती ॲक्सिडेंट होतो का, रोडावरती का म्हणून ॲक्सिडेंट होत असेल. याची 2च कारणं आहेत. याची 2 कारणं काय बरं का. एक तर आपल्या रोडावरती मिक्स ट्रॅफिक फ्लो आहे. मिक्स ट्रॅफिक फ्लो म्हणजे काय बरं का, तो आपल्या रोडावरती काय असते, मिक्स्ड ट्रॅफिक फ्लो असतो. तो मिक्स ट्रॅफिक फ्लो म्हणजे काय, चालणारे लोक पण आहेत, पेडेस्ट्रियन पण आहेत, कार चालतात, सायकल चालते, मोटरसायकल चालते, ट्रक चालतात, बस चालतात, काहीतरी वेगळ्याच गाड्या चालतात. तो एवढ्या सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्या रोडावरती चालतात, त्यामुळे मिक्स फ्लो ट्रॅफिक आहे. हे एक कारण आहे ॲक्सिडेंट होण्याचं. तो ॲक्सिडेंट या कारणामुळे पण होऊ शकतं. दुसरं म्हणजे फ्लो पॅटर्न. दुसरं म्हणजे काय, फ्लो पॅटर्न. आपला जर का फ्लो पॅटर्न बघायला गेलात तर तो खूप कॉम्प्लेक्स आहे. फ्लो पॅटर्न कॉम्प्लेक्स कसा बरं का. काही लोक बरं समजा आता आपण आपल्या गावाकडच्या रस्त्यांची बात करू किंवा शहरामधल्या रस्त्यांची बात करू, शहरामध्ये पण नियम वगैरे पाळले जातात. पण फ्लो पॅटर्न जो आहे ना तो कॉम्प्लेक्स म्हणजे काय, लोक जे आहेत ना इकडून गाड्या आण तिकडून गाड्या आण. तो फ्लो पॅटर्न जर आपल्या बघायला गेलो तर आपल्याला दिसायला भेटतं की फ्लो पॅटर्न पण कॉम्प्लेक्स आहे. किंवा फ्लो पॅटर्न जर कॉम्प्लेक्स असला म्हणजे काय, इकडून पण गाड्या घालतात आणि तिकडून पण गाड्या येत आहेत, राईट की नाही. उजव्या साईडला चालायला पाहिजे होतं, राईट साईडला चालायला पाहिजे होतं, लोक चालतात अपोजिट साईडला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम दिसायला भेटतो. याला मी फ्लो पॅटर्न शब्द देतोय. तो फ्लो पॅटर्न जर का समजा कॉम्प्लेक्स असेल, फ्लो पॅटर्न जर समजा कॉम्प्लेक्स असेल आणि रोडावरती जर का समजा मिक्स ट्रॅफिक फ्लो असेल, तर हे 2 कारणं आहेत आपलं ॲक्सिडेंट होण्यासाठी, राईट की नाही. तो ॲक्सिडेंट जे काय आहे 2च कारणामुळे होताना दिसायला भेटत असतं. एक म्हणजे फ्लो पॅटर्न इज कॉम्प्लेक्स अँड सेकंड इज व्हॉट, फ्लो पॅटर्न इज कॉम्प्लेक्स अँड सेकंड इज व्हॉट, ट्रॅफिक इज अ मिक्स फ्लो ट्रॅफिक. क्लिअर झालं. तो मिक्स फ्लो ट्रॅफिक असेल आणि जे काही फ्लो पॅटर्न आहे तो काय असेल आपला, कॉम्प्लेक्स असेल. हे 2 कारणामुळे आपल्याला दिसायला भेटत असतात काय, ॲक्सिडेंट. मग आता यार ॲक्सिडेंट जर का समजा होत असेल तर काय होतं आहे, काय नेमकं ॲक्सिडेंट झाल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काय ॲक्सिडेंट झाल्यामुळे होणारे प्रॉपर्टीचं डॅमेज. प्रॉपर्टी डॅमेज म्हणजे काय, मोटरसायकल गाडी असेल, ट्रक असेल, कार असेल, ॲक्सिडेंट झाल्यानंतर जेवढी काही कार आहे सगळ्या कारचा भुगा होऊन जात असतो. तो प्रॉपर्टीचा सत्यानाश लागला, ती कार जी आहे ती कार पुरी खराब झाली, तो प्रॉपर्टीचा डॅमेज होणार आहे. दुसरी महत्त्वाची बात पर्सनल इंजुरी म्हणजे काय, तर एवढं मोठं ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप काहीतरी जखमा वगैरे दिसायला भेटतील. दुसरी महत्त्वाची बात, या ॲक्सिडेंटमध्ये लोक मरून पण जातात, राईट की नाही. तो देअरफॉर आपल्याला दिसायला भेटत असतं बरं का काय, की ॲक्सिडेंटमध्ये जे आहे प्रॉपर्टीचं डॅमेज वगैरे होताना दिसायला भेटेल. दुसरं महत्त्वाची बात म्हणजे काय, पर्सनल इंजुरी वगैरे, इव्हन डेथसुद्धा आपल्याला दिसायला भेटत असते. त्या ॲक्सिडेंटचे परिणाम आपल्या बेसिक लेवलला माहिती आहे. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, आता मला ॲक्सिडेंटचा अभ्यास करायचा असेल, तो ॲक्सिडेंटचा अभ्यास मी का म्हणून करू, बरोबर आहे की नाही. समजा मला आता ॲक्सिडेंटचा अभ्यास करायचा आहे तर मी का म्हणून करू आणि काय अभ्यास करतो बरं का मी. बघा, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट घडतं, ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथं पोलिसं पोहोचतात, बरोबर का. पोलिसं पोहोचतात, फाईल घेऊन पोहोचतात, काहीतरी कागद घेऊन पोहोचत असतील, त्यांचा काही असेल तो कागद, आणि ते बरोबर तिथलं लोकेशन जे ना ते लोकेशन मार्क करून घेतात. त्यांच्याकडे समजा त्या पर्टिक्युलर एरिया जो असेल त्या पर्टिक्युलर एरियाचा एक नकाशा असेल, त्यांच्याकडं एक मॅप असेल, तर त्या मॅपवर काय करतात, जिथे ॲक्सिडेंट झालेला ना बरोबर तिथे एक टिपका ठेवून देतील त्यांच्या नकाशामध्ये, की चल बा आज इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, राईट. ते टिपका ठेवून घेतील. मग असं करून घेतील. मग याच्यामध्ये आपल्याला काय कळेल बरं का, समजा आपण काय म्हणत असतो, आपण गावाकडे म्हणत असतो की तिथं जे ना एखाद्या ठिकाणी जर कंटिन्युअसली जर काय ॲक्सिडेंट होत असेल ना, मग आपण काय म्हणतो येतो ना, जागा खराब येते. काय म्हणतो आपण, ती जागा खराब आहे अशा पद्धतीने बोलून देत असतो. ॲक्च्युली जर बघायला गेलो असेल काही वेगळे कारणं पण होऊ शकतात जागा खराब असायचं, पण जागा खराब आहे म्हणजे काय, रोड जो काही आहे तो रोडचा डिझायनिंग व्यवस्थित झाली नसेल, राईट की नाही. जॉमेट्रिक डिझायनिंगनुसार, पर्टिक्युलर डिझायनिंगनुसार त्याला तयार केलं गेलं नसेल, त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त काय होत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत. आलं लक्षामध्ये. तर मग कधी कधी तुम्ही जातात बरं का, काय रोडाच्या साईडला आपण जेव्हा जात असतो तेव्हा पाट्या लिहिलेल्या असतात काय बरं का, की अपघात म्हणतात ना, अपघाती वळण वगैरे समथिंग, राईट की नाही. की बाबा हा एक अपघाती प्रोन एरिया आहे, याच्यामध्ये तुम्ही गाडी सावकाश चालवा, तो गाडी सावकाश चालवा, अपघाती प्रोन एरिया आहे, नाहीतर प्रॉब्लेम दिसायला भेटतील. कारण की त्या रस्त्यामध्ये खूप सारे ॲक्सिडेंट झाले असतील, राईट. मग ॲक्सिडेंटचा स्टडी करून आपण माहिती गोळा करतो की ॲक्सिडेंट कुठे झालेला आहे, लोकेशन भेटून गेली. मग मला कळतं की पुन्हा इथे ॲक्सिडेंट जास्त होते. मला कळून चुकलं की ती जागा ॲक्सिडेंट प्रोन एरिया आहे, म्हणजे काय तिथं जास्त ॲक्सिडेंट होते. मग मी त्याच्यावरती काय करेल बरं का, मी पाटी लावून देईल साईडला की बाबा हो व्हेकल. आता बघा या पाट्या सगळ्या कशामुळे लावलेल्या असतात, असं ऑब्झर्वेशन करून लावलेलं असतात, बरोबर. पॉईंट काय चालला आहे आपला, की आपल्याला ॲक्सिडेंट स्टडी का करावी लागत असते, त्याचं कारण आपल्याला चाललं आहे, ठीक आहे. हां, तर आपण का म्हणून करणार बरं का, तर आपल्याला कळून देईल काय बरं का, की जर समजा मी ॲक्सिडेंटचा स्टडी जर का केला आणि मला कळालं की बाबा या पर्टिक्युलर ठिकाणी सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट घडत असतात, तर मी काहीतरी मेजर घेईल त्याच्यावरती, कंट्रोल मेजर घेईल. म्हणजे काय बाबा, कसं टाळता येईल बा, ॲक्सिडेंट तर आता अगोदर झालेले आहेतच, पण भविष्यामध्ये ॲक्सिडेंट होऊ नये त्यामुळे या जागेवरती काय काळजी घ्यायला पाहिजे याचा आपण काय करू शकतो, अंदाज लावू शकतो. आपण काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. कधी, ॲक्सिडेंटचा स्टडी केल्यानंतर. नंतर पुढे आपल्याला दिसायला भेटत असतं बरं का काय, आता ॲक्सिडेंट तर एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी होतोय,
एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी होतो आहे, परंतु त्याचे नुकसान जे काही झालेले आहे ते किती जास्त नुकसान झालेले आहेत. या पर्टिक्युलर ठिकाणी ॲक्सिडेंट होतो, पण फक्त ॲक्सिडेंट होत नाही तर खूप मोठा ॲक्सिडेंट होतो, नुकसान खूप जास्त होतं, जीवितहानीसुद्धा. तो माणूस जो काही आहे त्याची डेथ पण होऊ शकते, असं पण पॉईंट दिसायला भेटेल. मग आपल्याला काय बोलायचं आहे बरं का, आपल्याला काय बोलायचं आहे की मी ॲक्सिडेंटचा स्टडी का करत असतो. ॲक्सिडेंटचा स्टडी करण्यामागे खूप सारे कारणं आहेत. मला कळून जात असते की बाबा मला कंट्रोल मेजर कुठे घ्यायचं आहे, कुठे सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट प्रोन एरिया आपल्याला दिसायला भेटत आहे, किती जास्त नुकसान त्या ठिकाणी होत असतं. या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ॲक्सिडेंट स्टडी करून भेटत असते. ठीक आहे, आता इथं जानकारी झाली एवढी. आता बघ ना आपण पुढचा पॉईंट मग सगळं सरसकट आपण लिहून काढू. पण आता पुढचा पॉईंट म्हणजे काय, ॲक्सिडेंट होण्यामागे कारणं काय आहेत. ॲक्सिडेंट होण्यामागे कारण आहे, पहिलं कारण आहे ड्रायव्हर. जर समजा ड्रायव्हर जर का व्यवस्थित शिकवू ड्रायव्हर असेल किंवा पिणारा ड्रायव्हर असेल, सो पिणारा ड्रायव्हर आहे, शिकवू ड्रायव्हर आहे, राईट की नाही, किंवा वेगळे काही कारण आहे. तुम्ही ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिकमध्ये रोड युजर कॅरेक्टरिस्टिक बघितलं असणार, तो वाला आपण बात बघूया. तर ड्रायव्हर जो काही आहे तो ड्रायव्हरसुद्धा एक कारण आहे ॲक्सिडेंट होण्यामागे. बरोबर, ॲक्सिडेंट होण्यामागे ड्रायव्हर एक कारण आहे. तुम्हाला खूप सारे कारणं जोडता येतील ड्रायव्हरची. दुसरं बघायला गेलात पेडेस्ट्रियन म्हणजे कोण बरं का, रस्त्यावरती चालणारे. एवढ्या भल्या मोठ्या हायवे चालू आहे आणि हायवेला आपण क्रॉस करत असतो, म्हणजे आपण पेडेस्ट्रियन झालो. मग याच्यामुळे सुद्धा काय होतात ॲक्सिडेंट होतात. तो पेडेस्ट्रियनसुद्धा एक कारण झालं ॲक्सिडेंट होण्याचं. बरोबर, ड्रायव्हर झाला, पेडेस्ट्रियन झाला. अजून कोण आहे बरं का कारणीभूत या ॲक्सिडेंट होण्यामागं, अजून आहे व्हेकल पॅसेंजर म्हणजे कोण बरं का. ड्रायव्हरची बात केली मी, रस्त्यावरती चालणारा जो होता आपलं रस्त्यावरची चालणारा जो आहे पेडेस्ट्रियन, त्याची पण बात केली मी. आता मी बोलतोय पॅसेंजरबद्दल. पॅसेंजर म्हणजे काय, ड्रायव्हर सोडून गाडीमध्ये बसलेला जो काही आहे ना, त्याला मी पॅसेंजर म्हणतो. आता त्याच्यामुळे कसं ॲक्सिडेंट होतं बरं का, समजा आता बघा कार होती, कारमध्ये ड्रायव्हर बसलेला आहे पुढं आणि मागे 4 जण बसलेले आहेत. आता एका ठिकाण आहे, तुम्ही ना रोडावरती गाडी थांबवली आणि काहीतरी एका मस्त हॉटेल दिसली, हॉटेलमध्ये तुम्हाला जेवायला जायचं आहे, राईट की ना, रोडाच्या कडेलाच तुम्ही गाडी थांबवून घेतली. आता ड्रायव्हर तर इज्जतीत उतरून गेला, परंतु हे मागचे बसलेले जे आहेत ना ते दरवाजा उघडायला जातात. मागून गाड्या येतात बरं का, आणि हा दरवाजा उघडतो. दरवाजा जर का याने उघडला आणि ती गाडीचा जर का कॉन्टॅक्ट झाला तर तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम काय होईल, बरोबर की नाही. पॅसेंजर जेव्हा दरवाजा उघडतोय तर त्याच्यानंतर पण खूप सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत, याचे व्हिडिओ पण तुम्ही बघितलेले असणार, बरोबर की नाही. मग पॅसेंजरसुद्धा पॅसेंजरमुळे सुद्धा काय होत असतात, ॲक्सिडेंट होत असतात. अजून काय कारण आहे बरं का, अजून आहे व्हेकल डिफेक्ट. जर का समजा गाड्याच खराब असतील, कुठे काय होतं बरं का, गाडी चालते आणि गाडीचं चाक जे ना, हवा जी असते का, हवा म्हणजे टायर फुटून जातं, डायरेक्ट टायर फुटून जात असतं. टायर फुटल्यानंतर पण ॲक्सिडेंट दिसायला भेटत जात असतात, बरोबर का. किंवा समजा जर का रेग्युलर बेसिसवर जर मी मेंटेनन्स करत नसणार तर कुठे पण प्रॉब्लेम दिसायला भेटेल. कुठे नट पडून जातो, तर कुठे काय पडून जातो, चाकच निघून जातो बाहेर, नाही तर चाक तुटून जाईल, ॲक्सेल तुटून जाईल. तो व्हेकल डिफेक्ट्समुळे जे काही आहेत ॲक्सिडेंट होताना दिसायला भेटत असतं, राईट. नंतर पुढे काय बरं का, किंवा व्हेकल डिफेक्टमध्ये म्हणू शकतात गेअर जो आहे ना, गेअर लॉक होऊन जात असतो, गेअरच घुमत नाही, किंवा ब्रेक फेल होऊन जात असतात. तो ब्रेक फेल होऊ शकतात, गेअर लॉक होऊ शकतात, टायर जो काय तो टायर फुटून जाईल, किंवा काहीतरी नट वगैरे पडून जाईल. हे व्हेकल डिफेक्टमुळे पण ॲक्सिडेंट होऊ शकतं ना. पुढचं असतं रोड कंडिशन. आता रोड कंडिशनबद्दल जर बघायला गेलात तर खड्ड्यामुळे पण आपल्याला काय दिसायला भेटत असतं बरं का, तो खड्ड्यांमुळे सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटत असतं. तुम्ही बघा कधी काय असतं, गावाकडचे जे रस्ते असतात त्याला आपण ना याच्यापासून वॉटर बाउंड मॅकॅडमचे असतात, मोठमोठे दगड असतात, त्यांच्यापासून आपण त्यांना बनवलेले आहेत. तर ते जे काही दगड आहेत ना, मोठे दगड, जर ट्रक जो असतो ना, ट्रकचा जो टायर आहे, तो टायरमुळे जे ना ते कधी दगड खूप उडतात. पण बघा मोठे दगड खूप लांब उडतात, आणि तो जर का समजा कुठे चुकून लागला तर तो दगड जर लागला तर तो पण एक ॲक्सिडेंटचा भाग दिसायला भेटेल, बरोबर की नाही. मग रस्ते जर का समजा खराब असतील, रस्त्यांवरती खड्डे आहेत किंवा जुनाट रस्ते झालेले आहेत, तर त्या केसमध्ये पण आपल्याला ॲक्सिडेंट दिसायला भेटतील, बरोबर की नाही. किंवा समजा आपण बघूया आता रस्ते जे काही ना पूर्ण मातीवरती चिखल झालेलं आहे, आणि मोटरसायकलवरती आपण त्याच्यावरती चालतोय तर गाडी जास्त स्लिपा मारतात, बरोबर की नाही, स्लिप मारतात, तो स्लिपरीचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल. असे तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम दिसायला भेटतील रोड कंडिशनबद्दल. नंतर रोड डिझाईन. जर समजा जॉमेट्रिक डिझाईनच्या गोष्टी लक्षात न घेता जर का रोड असा डिझाईन करून टाकला असेल, म्हणजे जॉमेट्रिक डिझाईननुसार आपण तयार केलेलं नाही त्याला, काही पण व्हेलॉसिटी त्याची ठेवून दिलेली आहे, काही पण ट्रॅफिक फ्लो त्याचा ठेवून दिलेला आहे, काही पण कॅम्बर देऊन दिलेलं आहे, काही पण शोल्डरचा स्लोप ठेवलेला आहे, राईट का, काही पण कर्वचं डायमेन्शन ठेवलेलं आहे, तुम्ही हॉरिझॉन्टल कर्व कसा पण प्रोव्हाइड करून टाकलेला आहे, कोणत्याही प्रकारचा सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही लक्षात घेतलेला नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात न घेता जर का तुम्ही त्या रोडची डिझायनिंग केली असेल तर 100% प्रॉब्लेम दिसायला भेटेल. कशाचे, ॲक्सिडेंटची, राईट. तर रोड डिझाईन हा सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटत असतो.
ट्रॅफिक कंडिशन म्हणजे काय बरं का, आता दिसायला भेटतं इथं ना एक पर्टिक्युलर ठिकाणी खूप साऱ्या काय होतात बरं का, ट्रॅफिक होतात आणि लोकांना बिलकुल दम नाही आहे, लोकांना बिलकुल दम नाही आहे आणि लोक काय करतात बरं का, ओव्हरटेक करतात, एकमेकांना ओव्हरटेक करतात आणि प्रत्येकाच्या गाडीचा कोपऱ्याला फोडत चालतात. बघा ना तुम्ही इथं तुम्हाला दिसायला भेटली गाडी, त्याच्या पुढची गाडी राईट का, खूप जास्त मुळे ट्रॅफिक झालेले, पण याला दमच नाही आहे, हा इथून गाडी काढायला जातो आणि तो याला कट मारून, राईट की नाही, असं पण ॲक्सिडेंट वगैरे दिसायला भेटत असतात. तो ट्रॅफिक कंडिशन किंवा दिसायला भेटेल जो ओव्हरटेक करण्यामध्ये पण काय होत असतं, ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये ट्रॅफिक खूप जास्त आहे, ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये ज्यांना अशी ॲक्सिडेंट वगैरे दिसायला भेटत असतात. तो ट्रॅफिक कंडिशनबद्दल आपण बोलत असतो. नंतर आता वेदर सुद्धा एक फॅक्टर होऊन जातो आपला ॲक्सिडेंट होण्यामागं. कसं बरं का, जर समजा आपल्याला कळतं आहे की समजा वातावरणामध्ये खूप जास्त जे काही ना धुकं वगैरे येऊन गेली, फॉग वगैरे येऊन गेले, समजा लंडन स्मोक तुम्हाला आठवत असेल, तो लंडन स्मोकची आपण ही बात बघितली होती 1952-1948 समथिंग, तेव्हा तो लंडन स्मोक आला होता. तर तेव्हा काय झालं होतं, अख्खी जे ना पूर्ण याच्यामध्ये धूळ झाली होती अख्खी. तो इकडच्या 1-2 मीटरच्या अंतरावरची गाडी दिसायला भेटत नव्हती. तो 1-2 मीटरच्या अंतरावरची गाडी जर का समजा आपल्याला दिसायला भेटत नाही आहे, तर व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला, ॲक्सिडेंट झाला, आला लक्षामध्ये. सो वेदरसुद्धा एक फॅक्टर होऊन जात असतो. आणि नंतर ॲनिमल म्हणजे काय बरं का, आता गावाकडच्या रस्त्यांवरती तुम्हाला दिसायला भेटेल कुठेमध्ये तरी म्हैस घुसून जाते, कुत्रं घुसून जातं, मांजर घुसून जाते असते, बरोबर की नाही. तो ॲनिमल वगैरे मध्ये रस्त्यामध्ये घुसल्यामुळे सुद्धा काय होत असतात, ॲक्सिडेंट वगैरे दिसायला भेटत असतात. किंवा नॅशनल हायवे वगैरे असतात, जंगलांच्या साईडला नॅशनल हायवे असतात. हरणी जे आहेत ना, हरणीला मृगजळ माहिती आहे तुम्हाला, मृगजळ काय असतं ते, मृगजळ सगळ्यांना माहिती आहे, त्याला मिरेज म्हणतो आपण, मिरेज, राईट. काय झालं रे, राईट. तो आपल्याला काय दिसायला भेटतं बरं का, समजा हा नॅशनल हायवे या नॅशनल हायवेला आपण बनवलेला आहे. तर हरणी काय करतात, हरणींना काय वाटत असतं माहिती आहे का, की रोडावरती पाणी, हरणींना काय दिसायला भेटतं बिचाऱ्यांना, रोडावरती पाणी आहे, त्याला मिरेज म्हणतो ना आपण, मृगजळ म्हणतो आपण. तर त्या मृगजळाच्या नादामागं हरणी जाते रोडावरती जाते आणि वाघ वगैरे घेतात त्याला खाऊन, बरोबर की नाही, अशा पद्धतीने. तर त्याच्यावरती श्लोक पण आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या पुस्तकामध्ये श्लोक वगैरे असतात असलं. तर मग बाबा की आपल्याला दिसतं की लय भारी असं होतं, ते रिलेट कसं केलेलं आहे की गोष्टी खूप भारी आहे, त्याच्या नादात आपण जातो आणि आपण जीव पण गमावून टाकतो, अशा पद्धतीने. तर मृगजळ म्हणजे त्याला वाटतं की त्या मृगजळाला काय, म्हणजे ते मृगजळ जे की असतं, हरणीन बघून घेते या मृगजळाला, हरणीला वाटतं की रोडावरती पाणी, ते पाणी पिण्यासाठी जाते तिथं आणि एकतर ॲक्सिडेंटमध्ये म्हणा किंवा त्याला वाघ वगैरे इतर जे की प्राणी आहेत ते खाऊन जात असतात. ओके, तो आपण पॉईंट आपण कव्हर करतो. ॲनिमलचा पण पॉईंट लिहिला. तो ॲनिमल झालं, वेदर, ट्रॅफिक कंडिशन, रोड डिझाईन, रोड कंडिशन, व्हेकल डिफेक्ट, नंतर पॅसेंजर, पेडेस्ट्रियन, हे जे काही आहेत एवढे आपण लिहिले. आता याच्याबद्दल आपल्याला लिहायला पाहिजे, एवढं जे की मी बोललो याच्याबद्दल आपण लिहायला पाहिजे, ठीक आहे. तो आता पटकन पटापट लिहून काढा, अजून आहे आपल्याकडे 7-8 मिनटं, तो पटापट लिहून काढा. चला, पहिला पॉईंट, द प्रॉब्लेम ऑफ accident is very significant due to complex flow pattern, and presence of mixed type of vehicle over the roadway. आलं लक्षात. जर रोडावरती मिक्स ट्रॅफिक असेल किंवा जर का समजा फ्लोचा पॅटर्न जो तो जर का कॉम्प्लेक्स असेल, कुठे जर का गाडी इकडे तिकडे जर नेत असतील ना लोक, तर त्यांच्यामुळे ॲक्सिडेंट होत असतं. हा पहिला पॉईंट लिहिला मी. तर प्रॉब्लेम ऑफ ॲक्सिडेंट कशामुळे होत असतो तो मी लिहिला आहे. दुसरा पॉईंट, these accident may involve property damage, personal injuries or even death. तर ॲक्सिडेंटमुळे प्रॉब्लेम काय होतात त्याच्याबद्दल मेन्शन केले. इवन डेथ ऑल्सो, जीवसुद्धा गमवून टाकतो मग ॲक्सिडेंटमध्ये, राईट की नाही, याबद्दलची बात. पुढचं आहे पुढचं वाक्य, द ॲक्सिडेंट स्टडीज आर being carried out for following
ऑब्जेक्टिव्ह. तर कोणते ऑब्जेक्टिव्ह बरं का, खालील कारणासाठी आपल्याला ट्रॅफिक ॲक्सिडेंट स्टडीचा अभ्यास करावा लागत असतो. कोणते कारण आहेत, लिहून घ्या कारणं सगळी. 4 कारणं आहेत, पटकन लिहून घेऊ. पहिलं कारण आहे टू स्टडी द कॉज ऑफ ॲक्सिडेंट. टू स्टडी द कॉज ऑफ ॲक्सिडेंट. यार कोणत्या कारणामुळं इथे ॲक्सिडेंट होतोय बरं का, राईट की नाही. पुन्हा पुन्हा या जागेवरती ॲक्सिडेंट होते, कोणतं कारण आहे बरं का, हे तुम्ही शोधणार. कधी शोधणार, जेव्हा तुमच्याकडे सफिशियंट डाटा असेल. एकदा ॲक्सिडेंट झालं त्याच्यावरून तुम्ही कसा निष्कर्ष काढणार, बरोबर की नाही. मग ॲक्सिडेंट स्टडी जर का मी अगोदर करून ठेवला असेल ना, तर त्याच्यावरून मला निष्कर्ष काढता येईल, कन्क्लुजन काढता येईल की कोणतं असं कारण आहे ज्याच्यामुळे इथे ॲक्सिडेंट घडतात. टू स्टडी द कॉज ऑफ ॲक्सिडेंट. बी टू इव्हॅल्युएट existing design and control measure right. तो to evaluate existing design and control measure right. सी वाला पॉइंट काय मिनिंग होते आता, टू व्हॅल्यूट एक्झिस्टिंग डिझाईन अँड कंट्रोल मेथड, बरोबर. तो आपल्याला कळून देईल बरं का, काय आपण पुन्हा अभ्यास करून आपल्याला कळून गेलं की हा रोड जो आहे खराब आहे, मला आता इथं काळजी घ्यायला जरुरी आहे, काही कंट्रोल मेजर करावं लागतील, राईट का. नाहीतर मला डिझायनिंगमध्ये थोडंसं चेंज करून टाकेल. मग मला कळालं की या रोडाची डिझायनिंग व्यवस्थित नव्हती, तर मला तिथं दुरुस्त करावं लागेल आणि मग ते आपण काय करू शकतो, तेवढे ॲक्सिडेंट काही हातपर्यंत आपण कंट्रोल करू शकतो. तिसरा पॉईंट काय, टू इव्हॅल्युएट द टोटल लॉस ड्यू टू ॲक्सिडेंट, राईट की नाही. या ॲक्सिडेंटमुळे किती लॉस झालेला आहे लक्षामध्ये, ते सुद्धा आपल्याला. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी कुठेतरी ट्रक आणि कारचा ॲक्सिडेंट झाला, जर त्याचा तुम्ही अभ्यासच केला नाही, तर तुम्हाला काय कळणार, काय नुकसान झालं आणि काय नाही नुकसान झालं. तुम्हाला हे पण कळणार नाही कोणत्या कारणामुळे ॲक्सिडेंट झाला, ते कळणार नाही आपल्याला. नंतर किती नुकसान झालं ते पण आपल्याला कळणार नाही, राईट की नाही. आणि काय मला करायला पाहिजे त्याच्यावरती भविष्यामध्ये व्हायला नको म्हणून ते पण आपल्याला कळणार नाही. मग ॲक्सिडेंट स्टडी आपल्याला करणं जरुरी आहे. झाला. टू इव्हॅल्युएट द टोटल लॉस ड्यू टू द ॲक्सिडेंट. तर ॲक्सिडेंटमुळे होणारे जे काही लॉसेस आहेत ते पण आपल्याला करता येतील. पुढे काय, डी वाला पॉईंट, टू ॲनालाइज द चेंज रिक्वायर इन एक्झिस्टिंग डिझाईन. सेम आहे तो एक्झिस्टिंग डिझाईन. मग जे काही आता जे काही डिझायनिंग करून ठेवलेली असेल ना अगोदरपासून लोक, तर त्याच्यामध्ये काही चेंज करता येतील का, ते आहे. टू ॲनालाइज द चेंज रिक्वायर इन एक्झिस्टिंग डिझाईन. मग आपल्याला कळून गेलं की ॲक्सिडेंट स्टडीचा जर का आपण अभ्यास करून घेतला, तर आपल्याला कळून जाईल की एक्झिस्टिंग जो रोड आहे याच्या डिझायनिंगमध्ये आपल्याला काही चेंज करायची जरूरत पडते का, हो तर करून टाका, राईट का. जेणेकरून काय होईल, आपण काही आजपर्यंत कंट्रोल मेजर अशा पद्धतीने करू शकतो, राईट. हे पण झालं. आता पुढचा पॉईंट झाले 4 कारणं. आता बघायचं आपल्याला की कोणते असे मेन हे आहेत ज्यांच्यामुळे काय होत असतात, ज्यांच्यामुळे ॲक्सिडेंट होत असतो. तर काय बरं का, द ॲक्सिडेंट मे बी caused due to any one or more of following reason. एक किंवा असे अनेक कारण असू शकतात. कोणते बरं का, आता कोणते खालील कारण आहेत. पहिलं कारण ड्रायव्हर, दुसरं कारण पेडेस्ट्रियन, याच्याबद्दल का आणि तुम्हाला जोडता येईल, पेडेस्ट्रियन राईट, पेडेस्ट्रियन्स. तिसरं आहे पॅसेंजर. चौथं आहे व्हेकल डिफेक्ट्स. पुढं आहे रोड कंडिशन, राईट. पुढचं आहे रोड डिझाईन. पुढचं आहे ट्रॅफिक कंडिशन, राईट. पुढचं आहे वेदर आणि पुढचं आहे ॲनिमल. क्लिअर आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण लिहून टाकलं, ठीक आहे. तर हे कारण असतात. आता ठीक झालं, अभ्यास सगळा झाला,
अभ्यास अजून झाला नाही, म्हणजे आपण आपल्याला कळून गेले हे कारण असतात बाबा ॲक्सिडेंट करायची. आता मी जाऊन तिचा अभ्यास करतो आणि सगळा अभ्यास केलेला जो काही आहे तो अभ्यास केलेला मी कुठेतरी मांडतो. जसं की याच्या अगोदर पण मांडणं झालं होतं. ओरिजिन आणि डेस्टिनेशनमध्ये सगळा अभ्यास झालेला आपण प्रेझेंट केला होता. पायचार्टच्या स्वरूपामध्ये, डिझायर लाईनच्या स्वरूपामध्ये, पायचार्टच्या स्वरूपात, डिझायर लाईनच्या स्वरूपात किंवा ऑब्झर्वेशन टेबलच्या स्वरूपामध्ये त्याला तुम्ही प्रेझेंटेशन केलं होतं. आता ॲक्सिडेंट स्टडी करून तुम्हाला परीक्षेत विचारतात ते की ॲक्सिडेंट स्टडी करून तुम्ही तो डाटा कुठे प्रेझेंट करतात, त्याची फक्त नावं लिहून घ्या. त्याची माहिती आपण नंतर बघू. नावं लिहिलीत का सगळी? हां ठीक आहे, नावं आहेत सगळी. तो लक्षात घ्या. वाक्य एक लिहून देतो, त्यांचे तीन नावं आहेत ते लिहून घ्या, म्हणजे एक MCQ तुमच्या लक्षात राहून दिला. प्रेझेंटेशन ऑफ ॲक्सिडेंट स्टडी. ॲक्सिडेंट स्टडी. ॲक्सिडेंट डेटा can be reported in any of the following form. कोणत्या तरी एका पद्धतीने तुम्ही तो डाटा मांडू शकता. फॉलोइंग फॉर्म कोणता आहे बरं का? एक नंबर. नाव लक्षात घ्या, नाव लक्षात घ्या, पाठ करून टाका डायरेक्ट. लोकेशन फाईल. पोलिसांकडे असते लोकेशन फाईल. 2 नंबर स्पॉट मॅप्स म्हणजे काय? तुम्ही ते बघितलं आहे का? काय म्हणतात त्याला? CID मध्ये ते काय करत असतात, त्यांना कळत असतं की हा एरिया असा आहे. असे स्पॉट दिलेले असतात नकाशामध्ये. मी पाठवलेले याच्यामध्ये PDF मध्ये पण पाठवलेले. ते स्पॉट दिसतात. मग ते स्पॉट आहेत म्हणजे काय? तिथे ॲक्सिडेंट झाले बरं का, अशा पद्धतीने तो स्पॉट मॅप असतो. तिसरं असतं कोलिजन डायग्राम. परीक्षेला प्रश्न विचारतात तुम्हाला, लक्षात घ्या. कोलिजन डायग्राम, राईट. या 3 पद्धती आपल्याला शिकायच्या आहेत. लोकेशन फाईल, स्पॉट मॅप आणि कोलिजन डायग्राम. सिंपल आहे. लोकेशन फाईल म्हणजे काही नाही, ते पोलिस वगैरे जातात आणि लोकेशन नोट करून घेतात, राईट की नाही. आता हे नोट केलेली सगळे लोकेशन हे पोलिसांकडे आहे. पोलिसांकडून या लोकेशन फाईल घ्यायच्या आणि लोकेशन फाईलवरून स्पॉट मॅप बनवून टाकायचा. स्पॉट मॅप म्हणजे काय? तो एरिया जो काही आहे तेवढा एरिया त्याचा नकाशा माझ्याकडे आहे आणि पोलिसांकडे माहिती होती, तर तिची माहिती घेईल मी लोकेशन फाईलमधून आणि स्पॉट ठेवून घेईल, राईट की नाही. स्पॉट मॅप होऊन जाईल. आणि कोलिजन डायग्राममध्ये काय लक्षात घ्यावं लागतं? अशी डायग्राम असती, याच्यामध्ये गाडी पलटी झालेली आहे का, एकमेकांना पुढे धडक मारलेली आहे का, उलटी सुलटी झालेली आहे का, नेमकं काय विषय झाला आहे, हे सगळं डायरेक्ट या डायग्राममध्ये असतं, कोलिजन डायग्राममध्ये. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपण इथं थांबूया. उद्या आपण बाकीचं बघूया. इथपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर आहे का?